नमस्कार. आज बनवूया बॅचलर स्पेशल चिकन बिर्याणी. 1 किलो चिकन घेतलं, स्वच्छ धुवून एक 4 चमचे दही लावलं, 2 चमचे हळद लावली आणि हे चिकन छान हळद दही लावून त्याच्यावरती आता मसाले घालूया. बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, धणे जिरे पावडर, एव्हरेस्टचा आणखीन बिर्याणी मसाला लावायचा आहे आपल्याला, घरगुती काळा मसाला लावायचा, चवीनुसार मीठ लावायचं. छान चवीची ही बिर्याणी होते. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे. बॅचलर स्पेशल आहे, करून पहा. 2 चमचे आलं लसूण पेस्ट घ्यायची आणि छान 1 तासासाठी हे चिकन मॅरिनेट करून ठेवा. हे चिकन जे आहे हे 1 ते अर्धा तास मॅरिनेट करा. फार छान चवीची बिर्याणी होते. उन्हाळ्याचे दिवस आहे, जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये हे चिकन 1 तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करा. वेळ नसेल तर 10 ते 15 मिनिट हे मसाले आहेत हे चिकनमध्ये मुरू द्या. म्हणजे 15 मिनटासाठी मॅरिनेट केलं तरीही चालेल. एक वाटीवर तेल घेतलं. वाटीवर तेलामध्ये 4 मिडियम साईजचे उभे पातळ चिरलेले कांदे छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये 4 आपण हिरव्या मिरच्या घेऊया. अप्रतिम चवीची ही बिर्याणी होते. एकदा करून पहा. अगदी बॅचलर स्पेशल सहज सोप्या पद्धतीने 15 ते 20 मिनटात होणारी रेसिपी आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. चांगला कांदा लालसर होईपर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. जेवढा कांदा लाल होईपर्यंत तुम्ही परतून घेणार तेवढी बिर्याणी चवीला फार छान लागते. आता इथं तांदूळ मी शिजवून घेतलेला आहे. अर्धा तास आपण बासमती अख्खा तांदूळ बासमती घेतलेला आहे आणि हा तांदूळ अर्धा तास भिजत घातला. अर्ध्या तासानंतर गरम पाणी उकळून घेतलं. उकळलेल्या पाण्यामध्ये हा तांदूळ 70 ते 80% शिजवून घेतला. पूर्ण पाणी गाळून घेतलं तांदळाचं आणि आता हा तांदूळ आपल्या बिर्याणीसाठी तयार आहे. कांद्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे. लवंग, दालचिनी, मिरी घालूया. त्याचबरोबर 2 मिडियम साईजचे टोमॅटो उभे चिरून घेतले, तेही घेऊया. छान असं या मसाल्यामध्ये हे चिकन आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. मॅरिनेट केलेलं चिकन आपण कांदा टोमॅटोमध्ये एक 5 ते 7 मिनटासाठी खमंग असं परतून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेतलं चिकनला पाणी सुटेपर्यंत की ही बिर्याणी तुम्ही खाल तर मला कमेंटमध्ये सांगा तुमची बिर्याणी कशी झाली. कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे मी इथं. आणि आता आपण काय करायचं, याच्यामध्ये 1-2 पळ्या चिकन स्टॉक केलेला आहे मी. अळणी चिकन केलेलं आहे, त्याचं 2 पळ्या इथं पाणी मी घालते. पहा, इथं साधं पाणी न घालता चिकन स्टॉकचं पाणी घाला आणि हा तांदूळ आपल्याला याच्यामध्ये चिकनच्या वरती घ्यायचा आहे. आणि हा पहा, आता मस्तपैकी तांदूळ घेतला, 1 पळी चिकन स्टॉक घातला, कोथिंबीर पुदिना घातला आणि झाकून 5 ते 7 मिनटासाठी ही बिर्याणी आपल्याला अगदी गॅस मंद करा आणि 10 मिनटासाठी ही बिर्याणी छान शिजू द्या. कोळशाचा स्मोक द्या आणि झणझणीत चमचमीत आपली चिकन बिर्याणी बॅचलर स्पेशल चिकन बिर्याणी तयार आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब